नमस्कार. आज आपण आजच्या दिवसापासून ते 5 एप्रिल पर्यंत आपल्या वेळेचं नियोजन कसं करायचं याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे तुम्ही कोणते विषय केव्हा वाचायचे, कोणत्या विषयांना फोकस करायचं, किती टेस्ट सोडवायच्या या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. हा छोटासा व्हिडिओ आहे. यामागचा मेन पर्पज हा आहे की तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन करता यावं किंवा तुम्हाला विषयांचं डिव्हिजन करता यावं, जेणेकरून तुमचा हा कन्फ्युजन क्लिअर होईल. त्यामध्ये मी तुम्हाला 2 सल्ले किंवा 2 ॲडवाईस देऊ इच्छितो. सगळ्यात पहिला ॲडवाईस द्यायचा आहे तो म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयाचं टार्गेट ठेवू नका. का? त्यामागचं मेन कारण असं आहे की जेव्हा आपण एखाद्या विषयाचं टार्गेट ठेवतो, तर ते टार्गेट ठेवताना आपला कल तो विषय समजून घेण्याकडं, त्यामध्ये कोणते प्रश्न आलेत, आपल्याला कन्सेप्ट कळलाय का, आपली उत्तरं करेक्ट येत आहेत का, या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण फक्त ते पुस्तक संपवण्याचं किंवा विषय संपवण्याचं टार्गेट ठेवतो. म्हणजे वेळेत आपलं टार्गेट पूर्ण होतं, पण मला सांगा, समजा टार्गेट वेळेत पूर्ण झालंय आणि तुम्ही प्रश्न सोडवायला घेतले तर तुमचे प्रश्नच करेक्ट येत नाहीत, उत्तरच करेक्ट येत नाहीत, तर मला सांगा वेळ टार्गेट पूर्ण करण्याचा फायदा काय? ही काय कॉलेजची एक्झामिनेशन नाही आहे की ज्यामध्ये तुम्ही टार्गेट पूर्ण केलं तर प्रॅक्टिकलचे 15 मार्क मिळणार आहेत, चांगल्या बिहेवियरचे 20 मार्क मिळणार आहेत. सो महत्त्वाची गोष्ट टार्गेट पूर्ण करण्यापेक्षा तो विषय वाचून झाल्यानंतर तुमचं किती मार्कांचं कव्हरेज झालंय, तुमच्या प्रश्नांची ॲक्युरेसी किती वाढली आहे, तुम्हाला किती उत्तरं करेक्ट येत आहेत, तुमचं लॉजिक किती बरोबर बसतंय. सो यासाठी महत्त्वाची गोष्ट कोणतंही टार्गेट ठेवू नका. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा माझ्या असं लक्षात आलंय की सिनियर लोकांचा टेस्ट पेपर सोडवण्याकडे कल कमी असतो. का कमी असतो? तर त्यांचा त्या टेस्ट सिरीजवर विश्वास नसतो किंवा बऱ्याचदा त्यांना त्या प्रश्नांवर विश्वास नसून त्यांचं म्हणणं असं की आयोगाचे प्रश्न असे नसतात. मान्य, आयोगाच्या प्रश्नासारखे प्रश्न कोणताही कोचिंग क्लास, कोणती टेस्ट सिरीज काढू शकत नाही, हे 100% मान्य. पण ते प्रश्न कसे आहेत यापेक्षा तुम्हाला प्रश्न सोडवायची सवय झाली आहे का? तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमतंय का? तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट जमतंय का? तुमचं उत्तर करेक्ट येत नाहीये तरीही तुम्हाला प्रश्न सोडविण्याचा कल जमतोय का? हे बघणं गरजेचं आहे. सो माझं म्हणणं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांनी टेस्ट सिरीज सोडवायची, सगळ्यांनी MCQ सोडवायचे. यामध्ये माझा MCQच्या परीक्षांच्या बाबतीत एक गोल्डन रूल आहे. गोल्डन रूल, जर समजा तुम्ही दिवसात 10 तास अभ्यास करत असाल तर या 10 तासापैकी 75% वेळ म्हणजे 7.5 तास तुम्ही रिडिंगला द्यायला हवं आणि 25% वेळ म्हणजे जवळपास 2.5 तास वेळ हा तुम्ही MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी द्यायला हवा. जर तुम्ही हा वेळ देऊ शकत असाल तर तुमचं पूर्व परीक्षा पास होण्याचं, प्रिलिम्स पास होण्याचे चान्सेस वाढतात. जर तुम्ही MCQ सोडवत नसाल तर तुमचे पूर्व परीक्षा पास होण्याचे चान्सेस रिलेटिव्हली कमी असतात. का? त्याच्या पाठीमागच्या लॉजिककडे आपण येऊया. सो सर्वप्रथम आपण काय करूया, आपल्या आजपासून म्हणजे आज 5 डिसेंबर आहे, आजपासून ते 5 एप्रिल पर्यंतच्या वेळेचं नियोजन कसं करायचं हे आपण बघूया. सो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा काय असतं, आपण जर बघायला गेलं तर सर्वांना काही विषय खूप नवीन असतात किंवा काही विषय पुन्हा पुन्हा विसरणारे असतात किंवा काही विषयामध्ये कम्फर्ट झोन नसतो. फॉर एक्झाम्पल, प्राचीन, मध्ययुगीन इतिहास, पर्यावरण, विज्ञान या विषयांमध्ये आपल्याला कम्फर्ट झोन नसतो. का नसतो? कारण हे विषय आपल्या रेग्युलर वाचनामधले नाहीयेत. आणि जर समजा हे विषय आपण आपली परीक्षा जवळ आल्यानंतर वाचायला घेतले तर आपल्या डोक्यात एक चक्र असतं की अरे परीक्षा जवळ आली आहे, माझं एवढं वाचून बाकी आहे, माझं वाचून होईल का, मला हे जमल का. आणि काय होतं की आपण परीक्षा जवळ आल्यानंतर जर हे विषय वाचायला घेतले तर एक तर आपलं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, चांगलं वाचून होत नाही, अंडरस्टँडिंग चांगली होत नाही आणि सगळ्यात मोठा लॉस असतो की आपल्याला त्या विषयातला कॉन्फिडन्स कधीच येत नाही. सो माझं हे सजेशन असेल की आजपासून ते 15 डिसेंबर तुम्ही कोणत्या विषयांवर फोकस करावं. सो माझं म्हणणं आहे की आजपासून ते 15 डिसेंबर तुम्ही मेजरली 3 विषयांवर फोकस करावं. एक आहे विज्ञान, दुसरा आहे पर्यावरण आणि तिसरा आहे इतिहास. यामध्ये सगळं आलं, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. सो तुमचा आजपासून ते 15 जानेवारीपर्यंत, आजपासून ते 15 जानेवारीपर्यंत तुमचा फोकस काय असावा? तुमचा फोकस असावा विज्ञान, 2 नंबर पर्यावरण आणि 3 नंबर आहे इतिहास. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास, हे तीनही इतिहास तुमचा फोकस असावा. आता हाच फोकस का असावा? कारण हे विषय थोडेसे अनोळखी आहेत.
हे विषय आपण मेन्सच्या वेळेस करत नाही, इतिहास सोडलं तर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय की या विषयांचं वेटेज खूप चांगलं आहे. सो तुम्ही आता हे विषय वाचायचे, हे मान्य आपण विसरणार आहे, पण आपण या विषयांना परत रिव्हिजन सुद्धा देणार आहे. यासोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही आजपासून ते 15 जानेवारी पर्यंत तुम्ही 2 टेस्ट पर वीक तुम्ही सोडवाव्या. यात माझा एक सल्ला असेल, तुम्ही कोणतीही एक चांगली टेस्ट सिरीज जॉईन करावी, कोणतीही चांगली. मी हे सुचवणार नाही की ही चांगली आणि ही वाईट, असं माझं काही सुचवणं असणार नाही. कोणतीही सध्या मार्केटमध्ये जी कोणती टेस्ट सिरीज आहे, तुमच्या शहरामध्ये जी कोणती अवेलेबल असेल, ही कोणतीही चांगली टेस्ट सिरीज तुम्ही सोडवावी. का सोडवावी? तर एक्झाम कंडिशनमध्ये आपलं मेंटल टेम्परामेंट काय असतं याची आपल्याला सवय व्हायला हवी. सो दर सॅटर्डे संडेला जो काही दिवस तुम्हाला मिळतो, तर ते तुम्ही एक टेस्ट सोडवावी आणि सोबत वीक डेजमध्ये तुम्ही एक टेस्ट सोडवावी. सो या सोयीनं मी सुचवल 15 जानेवारी पर्यंत तुमच्या टाइम टेबलमध्ये 2 टेस्ट पर वीक असाव्या. 2 टेस्ट पर वीक. एक टेस्ट जी वीकेंडला असेल, एक टेस्ट जी तुम्ही वीक डेजमध्ये सोडवाल. हा तुमचा मेन फोकस असेल. आता यानंतर पुढची महत्वाची गोष्ट की 15 जानेवारी नंतर आपला अभ्यासाचा क्रम कसा असावा. तर 15 जानेवारी ते फेब्रुवारी एंड म्हणजे ऑलमोस्ट 1.5 मंथ. तर या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही काय वाचावं? या 1.5 महिन्यांमध्ये तुम्ही जे विषय पुन्हा पुन्हा वाचलेत, ज्या विषयांमध्ये तुम्हाला कम्फर्ट झोन आहे, ज्या विषयाचं मटेरियल खूप चांगलं अवेलेबल आहे, ज्या विषयामध्ये येणारे प्रश्न स्टेबल असतात, हे विषय तुम्ही वाचावं. म्हणजे यामध्ये मेजरली 3 महत्वाचे विषय येतात. एक येतं पॉलिटी म्हणजे राज्यव्यवस्था, दुसरा आहे भूगोल म्हणजे जिओग्राफी, आणि तिसरा आहे अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स. हे 3 विषय तुम्ही वाचावे. हे विषय तुम्ही मेन्सच्या वेळेस वाचलेले असतात, हे विषय क्लासमध्ये चांगले झालेले असतात, हे विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो, या विषयाचे प्रश्नसंच चांगले अवेलेबल असतात, आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय की आपला हे विषय समजून घेण्याकडे कल चांगला असतो, म्हणून तुम्ही हे विषय या 1.5 महिन्यात वाचावे. पण एक महत्वाची गोष्ट काय, तर आता काय झालंय की तुम्ही समजा अभ्यास सुरू करून ऑलरेडी 1.5 महिना झालाय, डिसेंबर ते 15 जानेवारी. सो तुमच्या 3 विषयांचं जेवढं का होईना तेवढं वाचून झालंय. सो आता 15 जानेवारी ते फेब्रुवारी एंड या वेळेमध्ये तुमचा एमसीक्यू सोडवण्याची जी प्रॅक्टिस आहे ही जास्त व्हायला हवी. सो मी इथं तुम्हाला हे सुचवल की 15 जानेवारी ते फेब्रुवारी एंड हा जो वेळ आहे, या वेळेमध्ये तुम्ही 4 टेस्ट पर वीक सोडवावं. आय रिपीट वन्स अगेन, 15 जानेवारी ते फेब्रुवारी एंड या वेळेमध्ये तुम्ही 4 टेस्ट पर वीक सोडवावं. यामध्ये एक टेस्ट जी आहे ती वीकेंडची आहे, ती तुम्हाला सोडवायची आहेच आहे. सोबत तुम्ही तुमच्या वीक डेजमध्ये 3 टेस्ट सोडवाव्या. 3 टेस्ट म्हणजे जीएस सी सॅट नाही, 3 पेपर. आज जीएस सोडवलाय, उद्या सी सॅट, परवा दिवशी परत जीएस, नेक्स्ट वीकमध्ये परत सी सॅट, असं करावं. आणि संडेची किंवा सॅटर्डेची तुमची टेस्ट आहे ती तुम्ही सोडवताय. का? तुमचा अभ्यास चांगला झालेला असतो आणि तुमचं कॉन्सॉलिडेशन व्हायला सुरू झालेलं असतं. सो मी तुम्हाला सुचवल की 15 जानेवारी ते फेब्रुवारी एंड या वेळेमध्ये मात्र तुम्ही काय करावं, 4 टेस्ट पर वीक आणि 3 विषय, भूगोल, राज्यव्यवस्था आणि इकॉनॉमिक्स, हे 3 विषय तुम्ही वाचून काढावे. रेफरन्स मटेरियलचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्यावेळेस आपण ते बघूया. आता आला सगळ्यात महत्वाचा महिना, तो म्हणजे मार्च महिना. हा क्रुशियल महिना असतो. हा का असतो? तर तुम्ही प्रिलिम्स पास व्हाल की नाही हे मागच्या 3 महिन्यांच्या अभ्यासावर ठरत नाही, तर हे ठरतं मार्च महिन्यामध्ये तुम्ही मेंटली किती स्टेबल राहता, मार्च महिन्यात तुम्ही टेम्परामेंटली किती कूल राहता, मार्च महिन्यात तुम्ही स्वतःला किती समजावून सांगता, स्वतःला किती इन्सेंटिव्ह देता, स्वतःला किती चिअरअप करता, याच्यावर तुमचा रिझल्ट ठरतो. सो या सोयीनं बघायला गेलं तर मार्च महिना हा अत्यंत क्रुशियल आहे. सो मार्च महिन्याचं मी परत 2 स्लॉटमध्ये डिव्हिजन करेल. पहिला स्लॉट असेल 1 मार्च ते 15 मार्च. आता 1 मार्च ते 15 मार्च या 15 दिवसांमध्ये जे विषय तुम्ही अगोदर वाचलेत, कोणते विषय, फॉर एक्झाम्पल पर्यावरण, विज्ञान आणि इतिहास, यांचं तुम्ही रिव्हिजन करावं. आय रिपीट वन्स अगेन, 1 मार्च ते 15 मार्च हे 15 दिवस तुम्ही या 3 विषयांचं स्पेसिफिक रिव्हिजन करावं. कोणतं? पर्यावरण, विज्ञान आणि इतिहास. 15 मार्च नंतर मात्र तुम्हाला काय करायचंय, हे सगळे 6ला 6 विषय आहेत, या 6ला 6 विषयांना तुम्हाला काय करायचं, वेटेज द्यायचं. 6ला 6 विषयांना तुम्हाला महत्व द्यायचं. हे करत असताना तुम्हाला अधेमध्ये करंट इव्हेंट करत राहावं लागणार आहे. सो मी मार्च महिन्याचा स्लॉट सांगतो, 1 मार्च ते 15 मार्च या 15 दिवसामध्ये तुम्हाला विज्ञान, पर्यावरण आणि इतिहास या विषयांचं रिव्हिजन करायचंय. आणि 15 मार्च ते 5 एप्रिल या वेळेमध्ये तुम्हाला जे 6ला 6 विषय आहेत, या 6 विषयांचं रिव्हिजन करायचं. आता बघा इथं सायन्स कसं आहे,
तुम्ही विज्ञान, पर्यावरण आणि इतिहास हे डिसेंबर ते 15 जानेवारी वाचले, सो ते थोडे जुने झालेत, सो तुम्हाला यांचं रिव्हिजन करायचंय केव्हा 1 मार्च ते 15 मार्च. आणि भूगोल, राज्यव्यवस्था आणि अर्थशास्त्र हे तुम्ही आत्ता वाचले, सो हे फ्रेश आहे, सो याचं तुम्ही कमी रिव्हिजन 15 मार्च ते 5 एप्रिल केलं तरी सुद्धा चालतं. राहिला प्रश्न टेस्टचा. 1 मार्च ते 15 मार्च हा कॉन्सॉलिडेशनचा टाइम पिरियड आहे. या टाइम पिरियडमध्ये तुम्ही खूप जास्त टेस्ट सोडून जर स्वतःला चेक करत बसलात की माझे उत्तर करेक्ट येतात का, माझा स्कोर किती येतो, जर स्कोर कमी झाला तर डिमॉरलाइज होणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो या सगळ्या गोष्टी होऊ नाही म्हणून तुम्हाला काय फोकस करायचा आहे, तुम्हाला या 1 मार्च ते 15 मार्च या टाइम पिरियडमध्ये 2 टेस्ट पर वीक सोडवायचे फक्त. आपण ऑलरेडी 15 मार्च ते फेब्रुवारी एंड या टाइम पिरियडमध्ये खूप जास्त टेस्ट सोडून झाल्यात. सो एमसीक्यूवर आपला होल्ड आलाय. या होल्डला आपल्याला काय करायचं, कॉन्सॉलिडेट करायचं. कोणत्या वेळेमध्ये, 1 मार्च ते 15 मार्च या वेळेमध्ये तुम्ही आठवड्याला फक्त 2 टेस्ट सोडवायच्या. आणि 15 मार्च ते 5 एप्रिल आठवड्याला फक्त 1 टेस्ट सोडवायची. माझं म्हणणं आहे शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही कोणतीही टेस्ट सोडवू नका. हे करत असताना या सगळ्या टाइम पिरियडमध्ये डेली अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही शासकीय योजना, गव्हर्नमेंट स्कीम्सवर फोकस करावा. का फोकस करावा, त्यामागचा मेन पर्पज आहे की गव्हर्नमेंट स्कीम्सवर दरवर्षी ऑन अन ॲव्हरेज 20 ते 25 प्रश्न असतात. आयोगाचे मागचे प्रश्न वाचले, तुम्हाला 20 ते 25 मार्कांचं बेनिफिट होईल. 20 ते 25 मार्कांची हिंट मिळेल. तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम्स वाचल्या, तुम्हाला 20 ते 25 मार्कांची प्रश्नांची हिंट मिळेल. सो या सोयीनं तुमचा टाइम टेबल असावा. म्हणजे लक्षात ठेवा, टेस्ट सोडवताना आपला पीक कसा असावा, सुरुवातीला कमी, तो वाढत चाललाय. 15 जानेवारी ते फेब्रुवारी हा पीकवर असेल, त्यानंतर तो हळूहळू कमी होतोय आणि शेवटच्या मंथला काय होतं की तुम्ही त्याला कॉन्सॉलिडेट करताय. या सोयीनं तुमच्या अभ्यासाचं मॅनेजमेंट असावं. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, आजपासून ते 15 जानेवारी पर्यंत तुमचा फोकस असावा विज्ञान, पर्यावरण, इतिहास. त्यानंतर 15 जानेवारी ते फेब्रुवारी एंड तुमचा फोकस असावा भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र. 1 मार्च ते 15 मार्च तुम्हाला इतिहास, पर्यावरण आणि विज्ञान यांचं रिव्हिजन करायचंय. आणि 15 मार्च ते 5 एप्रिल तुम्हाला उरलेल्या सर्व विषयांचं रिव्हिजन करायचंय. सो हे लक्षात ठेवा, मार्च महिना कॉन्सॉलिडेशनचा आहे, ज्यामध्ये तुमचा मेन फोकस हा काय असावा, हा रिव्हिजन असावा. बाकी व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.